हाय अँड वेलकम टू इकॉनॉमिक्स बाय दत्तात्रय. तर आजपासून आपण जे 11वीचं अर्थशास्त्र आहे ते सुरू करणार आहे. तर आजच्या पहिल्या ह्या लेक्चरमध्ये आपण 11वीच्या अर्थशास्त्रामधील जे पहिलं प्रकरण आहे ते सुरू करणार आहे. ते अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना हे प्रकरण आपण इथे सुरू करणार आहे. ओके, त्यामध्ये प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे शास्त्राचे जे दोन प्रकार पडतात ते इथे त्यांनी सांगितलेलं आहे. तो पहिला म्हणजे नैसर्गिक शास्त्र आणि दुसरा जो आहे तो म्हणजे सामाजिक शास्त्र. तर अर्थशास्त्र या शास्त्राचा समावेश कोणत्या शास्त्रामध्ये होतो? सामाजिक शास्त्रामध्ये होतं. कारण की अर्थशास्त्रामध्ये सामाजिक गोष्टींचा अभ्यास केला जातो. सामाजिक वर्तनाचा, मानवाचे जे सामाजिक वर्तन आहे, आर्थिक वर्तन आहे, त्याचा अभ्यास केला जातो. त्यामुळे अर्थशास्त्र हे एक सामाजिक अर्थशास्त्र आहे. इथून आपण सुरुवात करूया. अर्थशास्त्राचा अर्थ. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. सामाजिक म्हणजेच सामाजिक घटकांचा किंवा गोष्टींचा अभ्यास केला जातो, त्यामुळे हे सामाजिक शास्त्र आहे. तर अर्थशास्त्र हा इकॉनॉमिक्स हा मूळ शब्द ग्रीक शब्दापासून आलेला आहे. हा पॉईंट तुम्हाला एक लक्षात ठेवायचा आहे. कोणता जर्मन, फ्रेंच कोणत्या या लँग्वेजमधून नसून तर ग्रीक या शब्दापासून आलेला आहे. आणि तो कोणता शब्द आहे? ऑइकॉनॉमिया हा एक ग्रीक शब्द आहे. हा मूळ शब्द आहे. या शब्दापासून इकॉनॉमिक्स हा शब्द आलेला आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. आणि याचा अर्थ असा होतो की कौटुंबिक व्यवस्थापन, म्हणजे कौटुंबिक व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते असा अर्थ होतो या शब्दाचा. ऑइकॉनॉमियाचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन कसे केले जाते असा होतो. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अर्थशास्त्राचा अर्थ. ओके, अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे. आणि इकॉनॉमिक्स हा शब्द मूळ ग्रीक ऑइकॉनॉमिया या शब्दापासून आलेला आहे. आणि त्याचा मीनिंग किंवा त्याचा अर्थ असा होतो की कौटुंबिक व्यवस्थापन. त्याच्यानंतर पुढे सॅम्युएल्सन्स काय बोलतात अर्थशास्त्राबद्दल, त्यांनी अर्थशास्त्राचे कसे वर्णन केले आहे याचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. तर सॅम्युएल्सन्स यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्राची राणी असे केलेले आहे. पुढे जाऊन ते काय बोलतात हे लक्षात ठेवायचे. सामाजिक शास्त्राची राणी असे कोणी म्हटले आहे? जर असा कुठे प्रश्न आला तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. पॉल सॅम्युएल्सन्स यांनी असे म्हटले आहे, सामाजिक शास्त्राची राणी असे अर्थशास्त्राचे वर्णन केले आहे. त्याच्यानंतर अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडीत आहे. आता बघा, इथे आपण आर्थिक वर्तणूक म्हणजे काय हे समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे 100 रुपये आहेत. लेट्स से माझ्याकडे 100 रुपये आहेत आणि मला दोन किंवा तीन गोष्टी घ्यायच्यात, एक्स वाय आणि झेड. तर एक्सची किंमत आहे 50 रुपये, वायची पण 50 ठेव आणि झेडची 25 घ्या. तर आता यांचे किती टोटल होते? 125 रुपये, पण 25. तर माझं जे इन्कम आहे, माझं जे उत्पन्न आहे किंवा माझ्याकडे जे पैसे आहेत ते किती आहेत? फक्त 100 रुपये. तर मग आता अर्थशास्त्रामध्ये कसला अभ्यास केला जातो? माझ्याकडे किती पैसे आहे? 100 रुपये आहे ते. आणि माझे जे गरजा किंवा मला ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या किती? 3 आहेत आणि त्या माझ्या आउट ऑफ बजेट आहेत. तर इथे मी कशा प्रकारे माझी वर्तणूक करेल किंवा कोणत्या प्रकारे निर्णय घेईल आणि निर्णय घेतला तर कोणत्या गरजेनुसार घेईल त्याचा अभ्यास इथे केला जातो. फॉर एक्झाम्पल, इथे मला जर वाय पाहिजे नसेल तर मला असं वाटते की वाय माझ्यासाठी आवश्यक नाही, तर मी काय करेल? वायला कॅन्सल करेल आणि एक्सचा 1 नग घेईल आणि झेडचे 2 नग घेईल इथे मी. ओके, आणि कदाचित असं पण होऊ शकते मला एक्स पण नको आहे आणि वाय पण नको आहे, तर मी काय करेल? डायरेक्ट झेडचे जे आहेत ते 4 नग घेईल इथे. ओके, इथपर्यंत समजलं. यालाच आर्थिक वर्तणूक असे म्हणतात. पुढे जाऊन काय म्हणतात? या अर्थशास्त्रात मानव आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनाद्वारे कशा पूर्ण करतो हे हाताळले जाते. आता गरजा कशात? मानवाच्या अमर्याद आहे आणि साधने कशी मर्यादित आहेत. फॉर एक्झाम्पल, इथे पण समजू शकता तुम्ही, माझ्याकडे किती आहेत? 100 रुपये आहेत आणि इथे मला 3 गोष्टी घ्यायच्या त्या माझ्या बजेटच्या बाहेर जाऊ राहिले. तर याचाच अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. ओके, त्यानंतर पुढे जाऊन आपण पुढे बघूया. कौटिल्य यांचा अर्थशास्त्रीय जो दृष्टिकोन आहे त्यांनी अर्थशास्त्राला कोणत्या दृष्टिकोनातून बघितले आहे इथे याचा आपण अभ्यास करूया. तर कौटिल्य यांच्या मते अर्थशास्त्र म्हणजे काय हे बघूया इथे आपण. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे, अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान असे अर्थशास्त्राचे वर्णन केले आहे.
काय केलेलं आहे, अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान असे अर्थशास्त्राचे वर्णन कौटिल्य यांनी केलेलं आहे. तर कौटिल्य हे एक मौर्य कालखंडातील श्रेष्ठ राजकारणी होते. त्यांनी त्या कालखंडामध्ये अर्थशास्त्र हा एक ग्रंथ लिहिलेला होता. हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला होता, तर हा ग्रंथ कौटिल्य यांनी मौर्य कालखंडामध्ये लिहिलेला होता, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहे व्याख्येबद्दल. पहिला मुद्दा जो आहे, सरकार किंवा राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका. ऑफकोर्स आता इथे काय अर्थव्यवस्थेमध्ये सरकार आणि राज्याची एक महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे, संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण. राज्याचे कल्याण कसे करणे, संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण करणे, हा त्यांचा दुसरा मुद्दा आहे. तिसऱ्या मुद्द्यामध्ये काय म्हणतात ते, सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता. आता इथे प्रशासन कसं पाहिजे, कार्यक्षम पाहिजे, अकार्यक्षम नको आहे. तर जर अर्थव्यवस्थेमधली जर कामं करायची असेल तर प्रशासन कसं पाहिजे, कार्यक्षम पाहिजे, अकार्यक्षम नको इथे. आणि त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे, अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचे संकलन. ओके, हा त्यांचा चौथा मुद्दा आहे. हे झाले कौटिल्य यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन, किंवा त्यांनी कौटिल्य यांनी अर्थशास्त्राला कोणत्या दृष्टिकोनाने बघितले आहे हे त्यांचं थोडक्यात. आता त्याच्यानंतर आपण अर्थशास्त्राच्या ज्या व्याख्या आहेत त्या बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये अर्थशास्त्राच्या व्याख्यांमध्ये पहिली जी व्याख्या आहे ती म्हणजे ॲडम स्मिथ यांनी दिलेली आहे, तर ती बघणार आहोत आपण. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थतज्ञ म्हणून ओळखले जाते. आता सनातनवादी म्हणजे काय, जे 18व्या शतकातले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना सनातनवादी असे म्हणतात, 18व्या शतकातले. ओके, रिकार्डो ॲडम स्मिथ हे, आणि त्यांना अर्थशास्त्राचे जनक असे मानले जाते किंवा अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. तर त्यांनी अर्थशास्त्राची संपत्तीविषयक व्याख्या 1776 प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती, बघा त्यांनी जे 1776 बुक प्रकाशित केलं होतं, वेल्थ ऑफ नेशन, राष्ट्राची संपत्ती, यामध्ये त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. तर हे पुस्तक आय थिंक 9 मार्च 1776 त्यांनी प्रकाशित केलेले होते, वेल्थ ऑफ नेशन. ओके, तर त्याचं पूर्ण नाव इथं दिलेलं आहे त्यांनी, ते बघूया आपण. अँड इन्क्वायरी इनटू नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन, या ग्रंथात हे त्याचं पूर्ण नाव आहे. अँड इन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन, हे त्याचं पूर्ण नाव आहे. ओके, त्यानंतर ही जी अर्थशास्त्राची व्याख्या आहे ती या ग्रंथात त्यांनी मांडलेली आहे. ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. तर ॲडम स्मिथ यांच्या मते काय, अर्थशास्त्र हे एक संपत्तीचे शास्त्र आहे. एक ओळीची व्याख्या आहे, ही तुम्हाला लक्षात ठेवायची फक्त, बाकी काय नाही. अर्थशास्त्र हे एक संपत्तीचे शास्त्र आहे असे कोणी म्हटले आहे, ॲडम स्मिथ यांनी म्हटलेले आहे. ओके, त्याच्यानंतर आणि कशामध्ये म्हटलेलं आहे, त्यांचं जे वेल्थ ऑफ नेशन जो ग्रंथ होता, जो 1776 पब्लिश झाला किंवा प्रकाशित झाला, त्यामध्ये त्यांनी ही व्याख्या मांडलेली आहे. आता त्यांच्या व्याख्याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे इथे मांडलेले आहेत त्यांनी, ते बघूया. पहिला जो आहे, निर्हस्तक्षेपणाचे धोरण. आता ॲडम स्मिथ यांच्यामध्ये काय, जो सरकारचा हस्तक्षेपण्याचे जे धोरण असतं ते अर्थव्यवस्थेमध्ये नको आहे, किंवा सरकारचे किंवा राज्याचे, तर निर्हस्तक्षेपणाचे धोरण. त्याच्यानंतर भांडवल व संपत्तीचा साठा. तर दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय बोलतात ते, भांडवल व संपत्तीचा साठा करणे. तिसऱ्यामध्ये काय बोलतात, आर्थिक घडामोडींमध्ये नैसर्गिक नियम. आर्थिक घडामोडीमध्ये काय, नैसर्गिक नियम. आणि चौथा जो मुद्दा आहे त्यांनी मांडलेला आहे, श्रम विभाजन. याच्यामध्ये काय बोलतात ते, वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजन या विशिष्ट पैलूला महत्त्व दिले आहे. तर हे त्यांनी काही त्यांच्या व्याख्याचे 4 महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. ही झाली ॲडम स्मिथ यांची व्याख्या. आता त्याच्यानंतर आपण जी दुसरी व्याख्या आहे ती बघणार आहोत. ती आहे प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी दिलेली जी व्याख्या आहे ती आपण बघणार आहोत. त्यांनीही कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या दिलेली आहे. तर बघूया, प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली.
नवसनातनवादी अर्थतज्ञ असून त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हे पुस्तक त्यांनी 1890मध्ये प्रकाशित केलं. बघा, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ॲडम स्मिथ यांनी कोणतं पुस्तक प्रकाशित केलं? वेल्थ ऑफ नेशन. कधी? 1776मध्ये. आणि प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स हे कोणाचे? अल्फ्रेड मार्शल हे 1890मध्ये. तर हे MPSCसाठी जोड्या लावासाठी असे प्रश्न असतात. तर इथे काय होऊ शकतं तुम्हाला? फॉर एक्झाम्पल ॲडम स्मिथ आणि इथे काय येऊ शकतं? अल्फ्रेड मार्शल. आणि इथे पुस्तकाची नावं दिली जाऊ शकतात प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स आणि इथे दिलं जाऊ शकतं तुम्हाला वेल्थ ऑफ नेशन. तर याच्यामध्ये मग तुम्हाला काय सांगायचं की अल्फ्रेड मार्शल यांचं कोणतं पुस्तक आहे? प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. आणि मार्शल यांचं कोणतं? अल्फ्रेड मार्शल यांचं कोणतं पुस्तक आहे? प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स. आणि ॲडम स्मिथ यांचं कोणतं पुस्तक आहे? वेल्थ ऑफ नेशन. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हे पुस्तक त्यांनी 1890 साली प्रकाशित केले आणि त्यामध्ये त्यांनी अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे ती केली आहे. तर त्या व्याख्यामध्ये ते काय बोलतात? अल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. कोणते शास्त्र आहे हे? मानवी कल्याण. मानवी कल्याण कशा प्रकारे केलं जाईल याचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र आहे. आणि पुढे काय म्हणतात? या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार साधनांचा पर्याप्त वापर यासंबंधी वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. आता याच्यामध्ये काय बोलतात? प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर. आता तेच एक्झाम्पल इथे घेऊ शकता तुम्ही. माझी जी प्राप्ती किंवा माझं जे साधनं आहेत ते साधन म्हणजे माझे पैसे किती आहेत? ते 100 रुपये आहेत. आणि साधनं माझे हे झालं इन्कम समजूया आपण याला. आणि मला किती गोष्टी घ्यायच्या? 3 गोष्टी घ्यायच्या आहेत, एक्स वाय आणि झेड. तर मी इथे यांची किंमत पण आपल्याला माहीत आहे. याची किंमत समजा आपण इथे घेऊ 50 रुपये, याची पण 50, याची 25 घेऊ. आणि तर मग आता मी इथं माझ्याकडे ही माझी प्राप्ती किंवा हे काय माझं साधन आहे, माझं जे इन्कम आहे ते 100 रुपये आहे. आणि त्याच्यानंतर मग आता माझी आवश्यकता काय आहे? मी सांगितल्याप्रमाणे जर वाय जर नसेल पाहिजे तर मी काय घेईल? एक्सचा 1 नग घेईल आणि झेडचे 2 नग घेईल. जर मला एक्स आणि जे वाय जर नसेल पाहिजे तर मी जे झेड आहे त्याचे मी किती नग घेईल? 4 नग घेईल. तर याचाच अभ्यास कशामध्ये केला जातो? अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता वैयक्तिक व सामाजिक वर्तणूक. वैयक्तिक म्हणजे ही झाली आपली वैयक्तिक वर्तणूक, म्हणजे एका व्यक्तीची वर्तणूक. आता सामाजिक वर्तणूक म्हणजे सामाजिक घटकांची किंवा तुम्ही गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट आहेत त्यांचा पण घेऊ शकता. रेल्वे आहे, जे रेल्वे डिपार्टमेंट आहे ते रेल्वेची डेव्हलपमेंट करण्यासाठी जो पैसे आहेत ते त्यांचे कशा प्रकारे पैशांचा वापर केला जातो या वर्तणुकीचा अभ्यास इथे आपण एक एक्झाम्पल म्हणून सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास असा घेऊ शकतो याच्यामध्ये. तर अशी मार्शल यांनी ही व्याख्या केलेली आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काही व्याख्येचे काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत ते आपण इथे बघणार आहोत. तर पहिला मुद्दा काय आहे? अर्थशास्त्र हे अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास. तर अर्थशास्त्र म्हणजे काय? सामान्य माणसाचा अभ्यास. आता अर्थशास्त्रामध्ये सर्वच माणसांचा, सर्वच व्यक्तींचा अभ्यास केला जातो, पण यांनी फक्त असं लिहिलेलं की सामान्य माणसाचा अभ्यास म्हणजे कॉमन मॅनचा जो अभ्यास आहे तो इथे केला जातो. म्हणजेच जे कॉमन मॅनचं जे लिमिटेड इन्कम आहे त्याच्याद्वारे तो त्याच्या अमर्याद गरजा कशा पूर्ण करतो याचा अभ्यास इन शॉर्ट इथे केला जातो असं समजू आपण. अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र. आता आर्थिक वर्तणूक मी मगाशी पहिल्याच अर्थशास्त्राचा अर्थामध्ये सांगितलेला आहे. अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र हे असं पण त्याचा दुसरा पॉईंट आहे. आणि तिसऱ्यामध्ये बोलतात ते अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचे शास्त्र, भौतिक कल्याण. ओके. आणि चौथ्यामध्ये बोलतात की अर्थशास्त्र केवळ संपत्तीचे शास्त्र नाही आहे. आता ॲडम स्मिथ काय बोलले? अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. पण मार्शल काय बोलतात की अर्थशास्त्र हे केवळ संपत्तीचे शास्त्र नसून तर ते भौतिक कल्याणाचा, आर्थिक वर्तनाचे आणि सामान्य माणसाचा अभ्यास या सर्व गोष्टींचे शास्त्र आहे आणि याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अशी ही व्याख्या अल्फ्रेड मार्शल यांनी केली आहे. आता त्याच्यानंतर तिसरी जी व्याख्या आहे ती रॉबिन्स यांनी केली आहे, दुर्मिळतेवर आधारित आहे. ती बघूया आपण इथे.
तर त्याच्यामध्ये बघूया, अर्थशास्त्राची ही अतिशय प्रसिद्ध व्याख्या आहे. जी रॉबिन्स यांची जी व्याख्या आहे ती प्रसिद्ध व्याख्या आहे. रॉबिन्स यांनी 1932 मध्ये अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व हे जे पुस्तक आहे त्यांचं इंग्लिशमध्ये ॲन एसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स हे पुस्तक प्रकाशित केले. तर हे त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे, 1932 मध्ये अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व. ओके, तर हे पुस्तक प्रकाशित केले. यात त्यांनी अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या सांगितलेलं आहे. तर त्यांच्या व्याख्यामध्ये काय म्हणतात ते बघूया आपण इथे. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपभोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. आता इथे बघा, गरजा कशात आपल्या अमर्याद आहे आणि साधने कशी आहेत आपली मर्यादित परंतु दुर्मिळ अशी आहेत असे रॉबिन्स हे म्हणतात. आणि पर्यायी स्वरूपाचे आहेत, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं एक्स वाय झेड. तर माझ्याकडे 3 पर्याय आहेत. ह्याच्यामध्ये जर मला एक्सचा पर्याय माझा अल्टरनेटिव्ह काय आहे वाय. जर मला एक्स नसेल पाहिजे तर मी वाय जाईल. जर वाय पण झालं नसेल पाहिजे तर मी काय करेल, झेडला जाईल. तर अशी पर्यायी उपभोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. तर अशी त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या केली आहे. तर या व्याख्येचे काही त्यांनी महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. तर ते बघूया आपण. जो पहिला मुद्दा आहे तो अमर्याद गरजा किंवा साध्य. तर गरजा कशात आपल्या अमर्याद आहेत, अनलिमिटेड आपल्या अशा इन्फायनाईट आपल्या अशा गरजा आहेत. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, गाडी पाहिजे, मोबाईल पाहिजे, अजून बंगला पाहिजे. अमर्याद अशा गरजा आहेत. एक गरज पूर्ण झाली की दुसरी उद्भवते, म्हणून इथे अमर्याद गरजा आहेत. दुसरा पॉईंट काय सांगितलेला आहे त्यांनी इथे, मर्यादित साधने. आता साधने कशी आहेत आपल्याकडे, मर्यादित साधने. जसं की आपलं मंथली इन्कम काही लोकांचं किती असतं, 10,000 असतं. ओके, त्याच्यामध्ये त्यांना मंथली ज्या गरजा असतात त्या अमर्याद आहेत. पण जे इन्कम आहे ते कसं आहे, लिमिटेड आहे. आणि गरजा कशात, अनलिमिटेड. ओके, हे मर्यादित साधने म्हणजेच आपलं जे इन्कम आहे ते आपण मर्यादित आहे किंवा साधने पण त्याला आपण बोलू शकतो. आणि गरजा कशात आपल्या अमर्याद आहे. त्याच्यानंतर गरजांना प्राधान्यक्रम. आपण गरजांना काय प्राधान्यक्रम देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे 3 वस्तू आहेत, मला 3 वस्तू घ्यायच्यात एक्स वाय झेड. तर मी यांना प्राधान्यक्रम देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, मला एक्स नको आहे समजा, मला म्हणजे खूपच आवश्यक नाही आहे, तर मी तिला 3 नंबरला पाठवेल. आणि मला जर झेड जर आवश्यक आहे तर मी तिला 1 नंबरला घेईल आणि वाय ही 2 नंबरला टाकेल. म्हणजे आपण यांना प्राधान्यक्रम देऊ शकतो आपल्या आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार. आणि चौथ्या पॉईंटमध्ये काय बोलला ते साधनांचे पर्यायी उपयोग. आता साधनांचे आपण इथे कसे पर्यायी उपयोग करू शकतो. तर ही झाली रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राची मांडलेली व्याख्या आणि तिचे काही महत्त्वाचे मुद्दे यांनी इथे दिलेले आहेत. आता त्यांच्यानंतर आपण पुढे काय ते बघू. आता पुढचा जो आपला पॉईंट आहे तो आहे अर्थशास्त्राच्या शाखा. आपण अर्थशास्त्राच्या शाखा आता बघणार आहोत. तर याच्यामध्ये काय आहे, सर रॅग्नर फ्रिश यांनी 1933 साली अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी किंवा मांडणी केली. तर बघा, हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं. रॅग्नर फ्रिश यांनी अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केली. ती कधी केली, 1933 मध्ये. त्या शाखा म्हणजे सूक्ष्म. पहिली कोणती आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र, आणि दुसरी कोणती आहे, स्थूल अर्थशास्त्र. हे शब्द ग्रीक शब्द मायक्रोज, हे शब्द कुठून आलेले आहेत, ग्रीक शब्दापासून. तो सूक्ष्मचा काय आहे मायक्रोज आणि स्थूलचा आहे तो मॅक्रोज, यापासून आले आहेत. ओके, तर हे समजलं आता तुम्हाला. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, रॅग्नर फ्रिश यांनी 1933 साली अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केली. पहिलं शास्त्र आहे जे आहे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरं आहे ते मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर हे दोन्ही शब्द कुठून आलेले आहेत, ग्रीक भाषेमधून आलेले आहेत. ग्रीक भाषेमधून. आणि त्यांचे ग्रीक जे शब्द आहेत त्यांचा कसा उच्चार केला जातो, मायक्रो म्हणजेच मॅक्रो आणि मॅक्रोज म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके,
तर आता याच्यामध्ये आपण पहिला जो पार्ट आहे, जो पहिला जो विभाग आहे तो इथे बघणार आहोत. पहिल्यामध्ये काय, सूक्ष्म अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स हे बघणार आहोत आपण. तर चला, सूक्ष्म म्हणजे लहान. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. आता इथे कशाचा अभ्यास केला जातो, वैयक्तिक घटकाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ काय घेऊ शकता तुम्ही, कुटुंब घेऊ शकता, कामगार घेऊ शकता, फर्म घेऊ शकता, किंवा आपलं जे एक्झाम्पल होतं ते पण घेऊ शकता. म्हणजे आपण जे मगाशी एक्झाम घेतलं होतं ते एकाच व्यक्तीचं होतं. एका व्यक्तीकडे किती 100 रुपये होते, त्याला 3 वस्तू घ्यायच्या होत्या. हे काय, याचा अभ्यास, हा अभ्यास कशामध्ये केला जातो, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे वैयक्तिक पातळीवर हा अभ्यास आहे. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच वैयक्तिक पातळीवर केला जाणारा अभ्यास. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे बघू. पुढे केनेथ बोल्डिंग यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या दिली आहे, ती बघूया आपण. विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट बघा इथे काय विशिष्ट म्हणलं आहे, म्हणजे एकच, अनेकांपैकी एकच, अनेकांपैकी समजा ही इथे उत्पादन संस्था आहे त्या, तर याच्यामधून एकच समजा ही ए आहे, तर हिला इकडे साईडला घेऊन तिचा अभ्यास करणे. ओके, विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, अनेक कुटुंबांमधून एक कुटुंब घेऊन, वैयक्तिक किंमत, वेतन, उत्पादन, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. ओके, तर त्यांनी बोल्डिंग यांनी कशी व्याख्या केली आहे, वैयक्तिक उत्पन्न म्हणजे ज्या गोष्टीचा वैयक्तिक पातळीवर अभ्यास केला जातो, म्हणजे अनेकांमधून एकाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, आपण असे थोडक्यात म्हणू शकतो. आता ही झाल्या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या. पुढे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत काही संकल्पना दिलेल्या आहेत, त्या आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये पहिली आहे गरजा. तर गरजा म्हणजेच काय, मोजक्या शब्दामध्ये गरजांची व्याख्या करणे कठीण आहे, पण अर्थशास्त्रीय दृष्टीने समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज होय. या जाणीवेतून मानव वैयक्तिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. तर गरज म्हणजे काय किंवा गरजा म्हणजे काय, जिथे समाधानाच्या अभावाची जाणीव असते. किंवा फॉर एक्झाम्पल, मी एक गोष्ट घेतली आणि माझं तिच्यात समाधान झालं नाही, तर माझी लगेच दुसरी गरज निर्माण होते, म्हणजे समाधानाचा अभाव असतो तिथे. ओके, पुढे काय म्हणतात ते, मानवी गरजा वाढण्याची मुख्य 2 कारणे आहेत. तर पहिलं काय कारण आहे, त्यामध्ये नवीन शोध आणि नवप्रवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा. लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड जसं लोकांचं वाढत जातं, तर जसं जे मिडल क्लास लोक आहेत, जे किंवा लोअर मिडल क्लास लोक आहेत, किंवा प्रत्येकजण कोणी पण असो, ते काय विचार करतात की आपलं पण लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड सुधारलं पाहिजे, त्यामुळे त्यांच्या गरजा ह्या वाढत जातात. आणि दुसरं जे कारण सांगितलं आहे, लोकसंख्येमध्ये झालेली वाढ. जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा ऑफकोर्स गरजा पण वाढतात. ही काही त्यांनी कारणे सांगितलेली आहेत. आता गरजांची काही आपण वैशिष्ट्ये बघणार आहोत इथे. तर पहिलं वैशिष्ट्य काय आहे, अमर्यादित गरजा. आता हे जसं की आपण आधी बघितलेलं, गरजा कशा आहेत, अमर्यादित गरजा आहेत, आणि या गरजा पुन्हा निर्माण होत असून त्या कधीही न संपणाऱ्या असतात. गरजा कधीच संपत नाहीत. एक गरज पूर्ण करण्यापर्यंत दुसरी गरज पूर्ण निर्माण होते. म्हणजेच एक गरज पूर्ण केली की दुसरी लगेच उद्भवते. समजा गाडी घेतली की लगेच मोबाईल, किंवा एक पुस्तक घेतलं की लगेच दुसरं पुस्तक. गरजा कशात पुन्हा निर्माण होणाऱ्या असतात आणि त्या कधीच संपत नाही. तर पहिलं वैशिष्ट्य काय, अमर्यादित गरजा. त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे ते, गरजा या पुनरुद्भवी असतात. गरजा या पुन्हा निर्माण होतात. काही गरजा ह्या पुन्हा निर्माण होतात, तर काही गरजा प्रसंगानुसार निर्माण होतात. प्रसंगानुसार बघा, आता पुन्हा निर्माण होणाऱ्या गरजा कोणत्या, फॉर एक्झाम्पल, मी बुक घेतलं किंवा मी मोबाईल घेतला, तर माझ्याकडून ते बुक हरवलं किंवा मोबाईल फुटला, तर ती गरज काय माझ्याकडून परत पुन्हा निर्माण होणार आहे. आणि प्रसंगानुसार गरज निर्माण होणे, फॉर एक्झाम्पल, मेच्या एंडिंगला मी बाहेर निघालो आणि पावसाचं वातावरण आहे, तर माझी काय प्रसंगानुसार मला काय घ्यावं लागेल, छत्री घ्यावं लागेल. ओके, ही झाली प्रसंगानुसार गरज. ओके, हा पॉईंट समजला असेल तुम्हाला. आता गरजा या
पुनरुद्भवी असतात. गरजा या पुन्हा निर्माण होतात. म्हणजे म्हणजे एखादी गरज ही एकदाच पूर्ण केल्यावरती पुन्हा निर्माण होईल असं नाही, ती पुन्हा पण निर्माण होऊ शकते. आणि काही गरजा ह्या प्रसंगानुसार निर्माण होतात. त्याच्यानंतर तिसरा काय, आपण गरजा या वयानुसार बदलतात. गरजा या वयानुसार बदलतात. वेगवेगळ्या गरजा व त्यांचे समाधान वयोपरत्वे बदलत असते. आता ह्या गरजा वयानुसार कशा बदलतात हे त्यांनी एक व्हिज्युअलायझेशन इथे केलेलं आहे बघा. आता मुलाचं वय काय असतं, समजा कमी असतं तर त्याला काय पाहिजे, खेळणी पाहिजे. आणि जे अडल्ट असतात किंवा जे लोक असतात मोठाले त्यांना काय पाहिजे, गाडी पाहिजे. आणि जे वृद्ध लोक असतात त्यांना काय पाहिजे, त्यांना खेळणी दिली तर चालणार नाही. म्हणजेच या गरजा या वयानुसार बदलतात. आता इथे एरियानुसार पण होऊ शकतात बघा. इथे काय समजा हा इथे समजा ग्रामीण एरिया आहे, हा ग्रामीण एरिया पकडू आणि हा शहरी एरिया पकडू. तर शहरी एरियामधल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना त्यांना वाचनासाठी पुस्तके लागतील, पण ज्या ग्रामीण भागामधल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याकडनं डेफिनेटली वेगळ्या असतील, कारण की त्यांचं एज्युकेशन कमी आहे आणि त्यांना कदाचित वाचनाची आवड पण नसेल. मग त्यांच्या गरजा या ग्रामीण भागामध्ये ऑफकोर्स वेगळ्या असणार. गरजा या हे स्थळानुसार बदलतात. हे मी ते स्थळानुसार सांगितलं, पण इथे काय गरजा या वयानुसार बदलतात. त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे आपला, गरजा या लिंगभेदानुसार बदलतात. आता इथे काय स्त्रीच्या ज्या गरजा आहेत त्या वेगळ्या असतात, पुरुषाच्या ज्या गरजा आहेत त्या वेगळ्या असतात. स्त्रिया या फेअर अँड लवली लावतात आणि पुरुष जी सलमान खानची जी ॲड आहे ते फेअर फेस, ती जी कोणती क्रीम आहे ती लावतात. गरजा ह्या लिंगभेदानुसार बदलतात. त्यानंतर पाचवा जो पॉईंट आहे आपला, जे वैशिष्ट्य आहे ते गरजा या पसंती क्रमानुसार बदलतात. आता प्रत्येक व्यक्तीची आवड आणि निवड ही वेगळी असते. मला जर एक्स वस्तू आवडते तर दुसऱ्याला वाय वस्तू आवडेल. म्हणजे ह्या गरजा प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतात व व्यक्तीच्या आवडी व पसंतीनुसार बदलतात. हा झाला पाचवा पॉईंट. तसंच गरजा या काळ, स्थळ आणि वेळेनुसार पण बदलतात. तर पुढे बघू आपण, गरजा या हवामानानुसार पण बदलतात. गरजा या हवामानानुसार पण बदलतात. तर इथे त्यांनी त्याचं एक्झाम्पल दिलं आहे. जो उन्हाळा आहे त्याच्यामध्ये आपण जरा लाईट कपडे वापरतो आणि जो पावसाळा आहे त्याच्यामध्ये आपली गरजा छत्रीसाठी किंवा जे रेनकोट आहे त्याच्यासाठी आपली जी डिमांड आहे ती वाढते. आणि हिवाळा आला की त्याच्यामध्ये आपण आपल्या गरजा स्वेटर, ह्यासाठी स्वेटर वगैरे या गरजा आपल्या बनतात. हे आहे आपलं गरजा या हवामानानुसार बदलत असतात. त्याच्यानंतर जो सातवा जो पॉईंट दिलेला आहे, वैशिष्ट्य दिलेलं आहे, त्यांनी गरजा या संस्कृतीनुसार बदलतात. आता प्रत्येक भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्याची वेगवेगळी संस्कृती असते. इवन महाराष्ट्रामध्ये प्रत्येक बरेच लोक असतात, त्यामध्ये विविध समाजाचे लोक आहेत, त्यांच्या संस्कृती वेगळ्या आहेत. त्या संस्कृतीनुसार, त्यांच्या आवडीनुसार, निवडीनुसार त्यांचे जे गरजा आहेत त्या बदलतात. त्यांचा जी आहार आहे, वेशभूषा आहे किंवा इतर गरजा या संस्कृतीनुसार बदलतात. हे झाले गरजांची वैशिष्ट्ये. परत एकदा बघून घ्या तुम्ही गरजांची वैशिष्ट्ये काय. गरजा या अमर्यादित असतात. गरजा या पुनरुद्भवी असतात, म्हणजे गरजा पुन्हा येतात आणि प्रसंगानुसार येतात. गरजा या वयानुसार बदलतात. गरजा या ऑफकोर्स वयानुसार बदलतात. मुलांना वेगळी गरजा, मुलांच्या वेगळ्या गरजा असतात, तरुणांच्या वेगळ्या गरजा असतात, जे वृद्ध लोक आहेत त्यांच्या वेगळ्या गरजा असतात. आणि त्याच्यानंतर गरजा या लिंगभेदानुसार बदलतात. स्त्रीच्या ज्या गरजा आहेत त्या वेगळ्या असतात, पुरुषाच्या ज्या गरजा आहेत त्या वेगळ्या असतात. त्याच्यानंतर गरजा या पसंतीक्रमानुसार बदलतात. प्रत्येक व्यक्तीची आवडीनिवडी या वेगवेगळ्या असतात, त्यानुसार प्रत्येक व्यक्तीच्या गरजा या बदलत असतात. त्यानंतर पुढचं काय, गरजा या हवामानानुसार बदलतात. हिवाळ्यात माणसाची वेगळी गरज असते, पावसाळ्यात माणसाची वेगळी गरज असते आणि उन्हाळ्यात माणसाची वेगळी गरज असते. यांना आपण कपड्यांचं उदाहरण घेऊ शकतो. कपडे वेगवेगळे वापरतात. ह्या हवामानानुसार ज्या गरजा आहेत त्या आपण इथे घेऊ शकतो. त्याच्यामध्ये गरजा संस्कृतीनुसार बदलतात. आता संस्कृतीनुसार पण गरजा बदलतात. हे बघितलं आपण डिटेलमध्ये. आता पुढे काय आहे ते बघू आपण, गरजांचे वर्गीकरण. आता गरजांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जाते ते आपण इथे बघणार आहोत.
तर गरजांचे आर्थिक आणि आर्थिकतर वर्गीकरण. आता आर्थिक वर्गीकरण म्हणजे काय, ज्या गरजा पैशाद्वारे पूर्ण केल्या जाऊ शकतात. ओके, पैशाद्वारे ज्या गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात त्यांना आर्थिक गरजा असे म्हणतात. की फॉर एक्झाम्पल डॉक्टरकडे जाणे, औषधे घेणे, हे आपल्या काय आर्थिक गरजा आहेत. ओके, त्याच्यामध्ये अजून काय दिलं एक्झाम्पलमध्ये, अन्न पण आहेत. ज्या गरजांची पूर्तता पैशाच्या साहाय्याने म्हणजे पैशाच्या मोबदल्यात केली जाते त्यांना आर्थिक गरजा असे म्हणतात. ओके, वैयक्तिकरित्या त्यांचा मोबदला पैशाच्या स्वरूपात दिला जातो. ओके, आर्थिक गरजा म्हणजे ज्या पैशाच्याद्वारे पूर्ण केल्या जातात त्यांना आर्थिक गरजा असे म्हणतात. आता आर्थिकतेतर ज्या गरजा पैशाशिवाय पूर्ण करता येतात किंवा केल्या जाऊ शकतात त्यांना आर्थिकेतर गरजा असे म्हणतात. उदाहरणार्थ काय, हवा. हवेसाठी आपल्याला काय पैसे द्यावे लागतात का? नाही, नक्कीच नाही. सूर्यप्रकाश, त्याच्यासाठी पण पैसे द्यावे लागत नाही. ओके, तर ह्या आपण बिनामोबदला आपण या गरजा पूर्ण करू शकतो, म्हणजे यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागत नाही. त्याच्यानंतर काय आहे आपला पुढचा जो वर्गीकरणचा जो दुसरा मुद्दा आहे किंवा पॉईंट आहे तो काय, वैयक्तिक गरजा आणि सामूहिक गरजा. आता ज्या वैयक्तिक गरजा म्हणजे काय, ज्या गरजा वैयक्तिक पातळीवर पूर्ण केल्या जातात, वैयक्तिक पातळीवर पूर्ण केल्या जातात त्यांना वैयक्तिक गरजा असे म्हणतात. उदाहरणार्थ डॉक्टरचा सल्ला घेणे ही एक वैयक्तिक गरज आहे, ती वैयक्तिक पातळीवर पूर्ण केली जाऊ शकते. ओके, न्यायाधीशाचा कोट ही पण एक वैयक्तिक पातळीवरची आहे आणि ती वैयक्तिक पातळीवरच पूर्ण केली जाऊ शकते. तर सामूहिक म्हणजे काय, सामूहिक गरजा आहेत ज्या सामायिक किंवा समाजाच्या ज्या गरजा आहेत त्या इथे येतात. सामूहिक गरजा या सामाजिक गरजा आहेत, येथे गरजांची सामूहिक पूर्तता होते. उदाहरणार्थ रेल्वे प्रवास. रेल्वे प्रवास काय हा सामूहिक आहे म्हणून एक सामाजिक किंवा सामूहिक गरज आहे. त्याचबरोबर इतर जे ट्रान्सपोर्ट आहे, बस किंवा गार्डन घेऊ शकता, ह्या काय आहेत सामूहिक गरजा आहेत. ओके, हे समजलं आता तुम्हाला वैयक्तिक गरजा, सामूहिक गरजा. वैयक्तिक म्हणजे वैयक्तिक पातळीवर, सामूहिक म्हणजे सामाजिक पातळीवर. त्याच्यानंतर वरती काय बघितलं आपण, आर्थिक म्हणजे काय, ज्या गरजा पैशाद्वारे पूर्ण केल्या जातात त्यांना आर्थिक गरजा म्हणतात. आर्थिकेतर म्हणजे ज्या गरजा न पैसे देता पूर्ण केल्या जाऊ शकतात त्या गरजा म्हणजे आर्थिकेतर गरजा होय. आता त्याच्यानंतर पुढचा जो तिसरा मुद्दा आहे तो काय आहे, जीवनावश्यक गरजा. त्याच्यानंतर सुखसोयीच्या आणि चैनीच्या गरजा. आता मूलभूत गरजा म्हणजे काय, जीवनावश्यक गरजा. आता याच्यामध्ये मूलभूत गरजा कोणत्या येतात, अन्न येते, वस्त्र येतं, निवारा येतं आणि शिक्षण येते इत्यादी. ह्या काय झाल्या आपल्या मूलभूत गरजा झाल्या, तर ह्या जीवनावश्यक गरजांमध्ये येतात. त्याच्यानंतर दुसरा काय, सुखसोयीच्या गरजा. ज्या गरजा व्यक्तीला जीवनामध्ये सुख समाधान देतात त्यांना सुखसोयीच्या गरजा असे म्हणतात. उदाहरणार्थ काय, धुलाई यंत्राचं काय, जर एखादी गृहिणी असेल किंवा एखादी लेडीज असेल घरची, तर तिनं हाताने कपडे धुण्यापेक्षा जर धुलाईमध्ये डायरेक्ट टाकून जर कपडे धुवून येत असेल तर याच्यामध्ये काय तिला सुख आहे, म्हणून या सुखसोयीच्या गरजा आहेत. मिक्सर, हे काय, प्रेशर कुकर इत्यादी. ओके, ह्या झाल्या सुखसोयीच्या गरजा. त्यानंतर चैनीच्या गरजा. ज्या गरजांमुळे वैयक्तिक आनंद व सामाजिक प्रतिष्ठा मिळते त्यांना चैनीच्या गरजा असे म्हणतात. काय इथे काय दिलं आहे, व्यक्तीला आनंद आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळते त्यांना चैनीच्या गरजा म्हणजे लक्झरियस लाईफ इथे आपण म्हणू शकतो. वाहतुकीतील गाडी किंवा फर्निचरयुक्त घर हेच म्हणजे लक्झरियस लाईफ. ह्या झाल्या चैनीच्या गरजा. ओके, पुढचा जो मुद्दा आहे तो आहे वस्तू आणि सेवा. त्यामधला पहिला आपण हा फर्स्ट पार्ट बघू. वस्तू. ज्या घटकाद्वारे मानवी गरज पूर्ण केली जाते त्यास वस्तू असे म्हणतात. म्हणजे कोणताही घटक असू द्या पण त्यामध्ये फक्त मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता असली पाहिजे. वस्तूंना भौतिक अस्तित्व असते. उदाहरणार्थ शिक्षकाने वापरलेला खडूला भौतिक अस्तित्व असते आणि तो काय करतो, शिक्षकाची जी बोर्डवरती लिहायची जी गरज आहे ती पूर्ण करतो, म्हणून ती एक काय वस्तू आहे. आणि सेवा म्हणजे काय, सेवा देखील मानवी गरज भागवतात परंतु सेवांना भौतिक अस्तित्व नसते. उदाहरणार्थ काय, शिक्षकांचे शिकवणे एक जी विद्यार्थ्यांची गरज आहे ती पूर्ण करते परंतु त्यांना भौतिक अस्तित्व नसते. आता त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो बघू आपण इथे. तिसरा जो मुद्दा आहे तो काय आपला
उपयोगिता, वस्तू आणि सेवांमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता. आता उपयोगिता म्हणजे काय, वस्तू किंवा सेवा. आपण आता इतक्यातच बघितलं, वस्तू म्हणजे काय, ते जी एक भौतिक वस्तू असते आणि ज्यामध्ये गरज भागवण्याची क्षमता म्हणजे वस्तू, आणि सेवा म्हणजे काय, त्यामध्ये पण गरज भागवण्याची क्षमता असते, फक्त भौतिक अस्तित्व नसते. मग आता मी फॉर एक्झाम्पल हा पेन घेतला, तर याच्यामध्ये काय, वस्तू गरज भागवण्याची, या वस्तूमध्ये गरज भागवण्याची क्षमता आहे, म्हणून यामध्ये पण एक उपयोगिता आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो बघू आपण, उपयोगिता. वस्तू व सेवामध्ये असणारी मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता. उपयोगिता म्हणजे काय, एखाद्या वस्तू किंवा सेवामध्ये मानवी गरज भागवण्याची क्षमता असणे म्हणजेच उपयोगिता होय. कोणती पण वस्तू घ्या, फक्त त्यामध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता असली पाहिजे, म्हणजेच उपयोगिता. पुढचा मुद्दा बघूया आपण, संपत्ती. संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते व त्याच वस्तूची देवाणघेवाण करता येते, अशा वस्तूंना संपत्ती असे म्हणतात. ओके, व संपत्ती म्हणजे काय, बाजार मूल्य असते, त्याच वस्तूची देवाणघेवाण करता येते. ओके, म्हणजे बाजारामध्ये नेल्यानंतर तिला काहीतरी व्हॅल्यू असली पाहिजे आणि तिची देवाणघेवाण करता आली पाहिजे, म्हणजे संपत्ती. आता इथे काय, संपत्तीची त्यांनी वैशिष्ट्य दिले आहे, उपयोगिता. तर इथे बघूया आपण डिटेलमध्ये. उपयोगिता, वस्तूमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता असली पाहिजे. ओके, तेच उपयोगिता म्हणजे आपण बघितलं, फक्त जी संपत्ती आहे तिच्यामध्ये उपयोगिता असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल फर्निचर आहे, फ्रीजमध्ये आहे, इथं त्यांनी दिलं, यांच्यामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये काही ना काही उपयोगिता असते. त्याच्यानंतर दुर्मिळता, दुसरं वैशिष्ट्य काय दिलं आहे, दुर्मिळता. मागणीच्या तुलनेत वस्तूचा पुरवठा पुरवठा कसा पाहिजे, दुर्मिळ असेल तरच त्याचा समावेश संपत्तीमध्ये होतो. उदाहरणार्थ, सर्व आर्थिक वस्तू ज्या वस्तूसाठी किंमत मोजली जाते, म्हणजे सर्वच वस्तू येतात त्यामध्ये. तिसरा काय, विनिमयता. वस्तूची विनिमयता एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करता आली पाहिजे. ज्या वस्तू मूर्त असतात त्यांचेच हस्तांतरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होते. उदाहरणार्थ वाहनं, दागदागिने. ओके, हे दागदागिन्याचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. ते विनिमयता त्यामध्ये असली पाहिजे, त्यालाच आपण संपत्ती असे म्हणू शकतो. ओके, त्याचं एक वैशिष्ट्य आहे ते. त्याच्यानंतर पुढचे जे वैशिष्ट्य दिले आहे त्यांनी, मनुष्यबाह्यता. वस्तू ही केवळ मानवी शरीर बाह्य असेल तरच ती हस्तांतरित केली जाऊ शकते. ओके, त्याच्यानंतर पुढे काय म्हणलं आहे, हे त्याच्या बाह्य आणि वैयक्तिक गुणधर्मानुसार झाले पाहिजे. उदाहरणार्थ पिशवी आणि खुर्ची इत्यादी. ओके, हे 4 त्यांनी हे सांगितलेले आहेत, संपत्तीची वैशिष्ट्ये सांगितलेले. पहिला आहे उपयोगिता, दुसरा आहे दुर्मिळता, त्याच्यानंतर तिसरा आहे विनिमयता असली पाहिजे त्यामध्ये, आणि चौथा आहे मनुष्यबाह्यता. ओके, तर चला पुढे बघू अजून काय ते. तर पुढची जी संकल्पना आहे किंवा मुद्दा आहे तो बघू आपण, वैयक्तिक उत्पन्न. व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोतांकडून मिळणारे मोबदले म्हणजे त्याचे वैयक्तिक उत्पन्न होईल. आता पर्सनल इन्कम, त्यालाच पर्सनल इन्कम म्हणजेच वैयक्तिक उत्पन्न म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोतांपासून मिळणारे उत्पन्न. फॉर एक्झाम्पल एखाद्याचं जॉब असेल किंवा बिझनेस असेल किंवा स्टार्टअप असेल किंवा अजून काही काम करत असेल, शेती असेल, या सर्व स्रोतांपासून मिळणारे उत्पन्न म्हणजेच वैयक्तिक उत्पन्न. ओके, आता पुढची जी संकल्पना किंवा पुढचा जो मुद्दा आहे तो आहे वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न. आता व्ययशक्य उत्पन्न म्हणजेच आपण काय बोलू शकतो, त्याला डिस्पोजेबल इन्कम. ओके, वैयक्तिक उत्पन्नातील असा भाग जो प्रत्यक्ष कर म्हणजे उत्पन्न कर आणि वैयक्तिक संपत्ती कर इत्यादी भरल्यानंतर उरतो त्याला वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न असे म्हणतात. आता इथे काय, इन्कम मायनस टॅक्स म्हणजेच काय, डिस्पोजेबल इन्कम म्हणजेच जेवढं जे व्यक्तीचं उत्पन्न आहे त्यामधून कर वजा करून जे काही उत्पन्न असतं त्याला काय बोलतो आपण, वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न असे म्हणतो. त्याच्यानंतर पुढची जी संकल्पना आहे ती बघू आपण. पुढची जी संकल्पना किंवा जो पॉईंट आहे तो आहे आर्थिक क्रिया. आर्थिक क्रियांचे वर्गीकरण 4 प्रकारे केले जाते. ओके, आर्थिक क्रियांचे 4 प्रकारे वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये आहे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपयोग यांचा समावेश होतो. तर हे आपण
इन डिटेलमध्ये बघू खाली. तर पहिला जो आहे उत्पादन. उपयोगांची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 उत्पादनाचे प्रमुख घटक आहेत. आता उत्पादनाचे प्रमुख घटक कोणते आहेत? भूमी, श्रम आणि भांडवल. त्याच्यामधला पहिला जो उत्पादन घटक आहे तो बघू आपण, भूमी. भूमी हा उत्पादनाचा नैसर्गिक घटक असून विनामूल्य देणगी आहे. बघा, भूमीसाठी कोणत्याही प्रकारचे पैसे मोजावे लागत नाही. तो निसर्गाची एक देणगी आहे आणि तो विनामूल्य आहे. भूपृष्ठभागालगत, भूपृष्ठभागाच्या वर, भूपृष्ठभागाच्या खाली उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीस अर्थशास्त्रामध्ये भूमी असे म्हणतात. ओके. आता काय, भूपृष्ठभागालगत, भूपृष्ठभागाच्या वर आणि भूपृष्ठभागाच्या खाली. उदाहरणार्थ सांगितलेलं त्यांनी, खनिजे ही भूपृष्ठभागाखाली मिळतात. मृदा व पाणी हे भूपृष्ठभागालगत मिळते आणि भूपृष्ठभागाच्या वर काय मिळते आपल्याला? हवा आणि सूर्यप्रकाश मिळते. आणि हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथे आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे मोजावे लागत नाही, त्यामुळे इथे विनामूल्य आहे. पुढे काय म्हणले? म्हणजेच अर्थशास्त्रात भूमी ही एक व्यापक संकल्पना आहे. उत्पादन कार्यात सहभागी झाल्यानंतर भूमीला खंड मिळतो. ओके. भूमीचा मोबदला काय आहे? खंड. भूमीला काय मिळला जातो? खंड दिला जातो. ओके. ही झाली भूमी. त्यानंतर दुसरा जो उत्पादन घटक आहे तो काय आपल्याकडे? श्रम. उत्पादन प्रक्रियेत श्रम हा मानवी घटक आहे. आर्थिक मोबदला मिळण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक किंवा बौद्धिक काम. श्रम म्हणजे काय? आर्थिक मोबदला. एखाद्या व्यक्तीला पैसे जर पाहिजे असतील, आर्थिक मोबदला म्हणजेच काय? पैसे पाहिजे. तर आर्थिक मोबदला मिळवण्यासाठी केलेले शारीरिक किंवा बौद्धिक काम म्हणजेच श्रम होय. श्रम या उत्पादन घटकाला वेतन, मजुरी या स्वरूपात मोबदला मिळतो. श्रमाचा मोबदला काय आहे? वेतन आहे. समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या ठिकाणी काम केले तर त्याला तिथे काय मिळणार आहे? वेज मिळणार आहे. म्हणजेच श्रमाचा मोबदला काय आहे? वेतन किंवा मजुरी पण म्हणू शकतो आपण त्याला. उदाहरणार्थ दिले आहे सुतारे, लेखनिक, अभियंता इत्यादी. ओके. भूमीचा मोबदला काय आहे? खंड. आणि श्रमाचा मोबदला काय आहे? हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. भूमीचा मोबदला खंड आहे, श्रमाचा मोबदला काय आहे? वेतन किंवा मजुरी म्हणू शकतो आपण त्याला. ओके. पुढचा जो उत्पादनाचा घटक जो आहे तो काय आहे? भांडवल. पुढील उत्पादन वाढीसाठी भांडवलाची निर्मिती केली जाते. भांडवल हा उत्पादनाचा मानवनिर्मित घटक आहे. भांडवल या उत्पादन घटकाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला मिळतो. आता भांडवल काय आहे? मानवनिर्मित घटक आहे आणि त्याचा मोबदला कशामध्ये दिला जातो? व्याजाच्या स्वरूपात दिला जातो. फॉर एक्झाम्पल, जर मी एखाद्या व्यक्तीकडून भांडवल जर घेतले तर मला ते भांडवल त्याला व्याजासोबत द्यावे लागेल. म्हणूनच त्याचा मोबदला काय आहे? व्याज. इथे एक्झाम्पल दिले, यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, कारखान्याची इमारत. ओके. पुढचा जो उत्पादनाचा घटक आहे तो आहे संयोजक. संयोजक म्हणजेच बिझनेसमॅन किंवा एखादा व्यक्ती जो कार्यभाग सांभाळतो तो. तर इथे काय? उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजेच संयोजक होय. म्हणजे जो उद्योग चालवतो त्याला संयोजक असे म्हणतात थोडक्यात. उत्पादन प्रक्रियेतील संयोजक कौशल्याबद्दल त्याला नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळतो. आता संयोजकाला मोबदला कसा मिळतो? नफ्याच्या स्वरूपात. नफा का? कारण की जो काही खर्च असेल तो सगळा तो त्याच्यातून काढून टाकतो आणि उरलेला जो नफा आहे तो त्याचा परतावा असतो. ओके. तर हे झाले 4 घटक कशाचे? उत्पादनाचे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं जर उत्पादन घ्यायचं असेल तर हे 4 घटक आवश्यक आहेत. ओके. 4 घटक. पुढचा जो भाग आहे तो काय आहे? वितरण. आता काय बघितलं आपण? उत्पादन. आता वितरण. उत्पादनाचे जे काही उत्पादन झाले आहे, उत्पादनाचे समाजाच्या विविध भागांमध्ये वितरण होते. म्हणजे जे काही ह्या 4 घटकांपासून जे काही उत्पादन केले आहे, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, त्याचे वितरण हे समाजामध्ये केले जाते. उत्पादन घटकांचे मोबदले खंड ते आपण बघितले. खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात वितरण व्यवस्थेद्वारे वितरण केले जाते. ओके. जे काही उत्पादन केले जाते त्यांचं वितरण समाजामध्ये केले जाते आणि त्या वितरणाचा मोबदला इथे काय आहे? खंड आहे, वेतन आहे, व्याज आहे आणि नफा आहे. भूमीला काय आहे? खंड आहे आणि श्रमाला वेतन आहे. इथे व्याज कशाला? भांडवलाला आहे आणि नफा कोणाला? संयोजकाला मिळतो. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो काय आहे? विनिमय.
विनिमय म्हणजे आर्थिक वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री होय. अर्थशास्त्रामध्ये विनिमय हा प्रामुख्याने आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे. विनिमय म्हणजे काय? आर्थिक वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री म्हणजे विनिमय. ओके, ही सिंपल कॉन्सेप्ट आहे, ही समजेल. उपभोग, पुढची जी संकल्पना आहे ती आहे उपभोग. उपभोग म्हणजे काय? मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवांचा उपयोग करणे. उपभोग म्हणजे काय? मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू किंवा सेवांचा उपयोग करणे. ओके, ह्या झाल्या 4 कॉन्सेप्ट होत्या त्या. आता पुढचा जो भाग आहे तो बघणार आहोत आपण. अर्थशास्त्राची जी दुसरी शाखा आहे ती इथे बघणार आहोत. जे आपण रॅगनरने सांगितलेले 2 शाखा, त्याच्यामधली जी दुसरी शाखा आहे ती स्थूल अर्थशास्त्र, तिचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. ओके, तर चला, स्थूल अर्थशास्त्र. स्थूल म्हणजे मोठा. ओके, स्थूल. सूक्ष्म म्हणजे काय? छोटा होता. आता इथे काय त्याच्या अपोजिट आहे, त्याच्या विरुद्ध आहे. स्थूल म्हणजे मोठा किंवा एकूण. एकूण म्हणजे सांगितल्याप्रमाणे की हे जे उद्योग आहेत 1, 2, 3 हे सगळ्यांचा अभ्यास. ओके, एकूण. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा म्हणजेच एकूण रोजगार, म्हणजे एकच रोजगार नाही, एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा व एकूण मागणी, सामान्य किंमत पातळी इत्यादींचा अभ्यास केला जातो. आता स्थूल अर्थशास्त्र, मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय? याच्यामध्ये स्थूल पातळीवर, सूक्ष्म पातळीवर अभ्यास केला जात नाही, तर स्थूल पातळीवर अभ्यास केला जातो. त्यामध्ये एकूण घटकांचा अभ्यास केला जातो. फॉर एक्झाम्पल, एक पूर्ण रोजगार किंवा एकूण रोजगार हे घेऊ शकता आपण इथे. त्याच्यानंतर पुढे काय आहे? बोल्डिंग यांनी स्थूल अर्थशास्त्राची कशी व्याख्या केली आहे ते बघू आपण इथे. स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणांशी नसून, वैयक्तिक, बघा इथे काय बोलतात? वैयक्तिक परिमाणांशी नाही. आता जेव्हा आपण मायक्रो इकॉनॉमिक्स बघत होतो, सूक्ष्म अर्थशास्त्र बघत होतो, तेव्हा आपण वैयक्तिक पातळीवरचा अभ्यास करत होतो किंवा एखाद्या व्यक्तीचा किंवा संस्थांमधून एका संस्थेचा असा विचार करत होतो. पण इथे काय सांगितलं त्यांनी? स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणांशी नसून एकूण परिमाणांशी आहे. एकूण परिणामांशी म्हणजे सगळ्या स्थूल पातळीवर त्याचा अभ्यास केला जातो. ओके, त्याच्यानंतर पुढे काय बोलतात? वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी आहे. आता इथे वैयक्तिक उत्पन्नाशी स्थूल अर्थशास्त्राचा काही संबंध नाही आहे. जेव्हा आपण सूक्ष्ममध्ये जातो तेव्हा वैयक्तिक उत्पन्नाचा तिथे अभ्यास करतो. पण इथे काय? इथे स्थूल अर्थशास्त्रामध्ये त्याचा विचार केला जात नाही. इथे काय? राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून तो सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पन्नाशी नसून तो राष्ट्रीय उत्पन्नाशी असतो. म्हणजेच बोल्डिंग यांच्या मते काय? स्थूल अर्थशास्त्र म्हणजेच हे एकूण घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. त्याच्याबद्दल आपण स्थूल अर्थशास्त्राच्या काही इथे पुढे मूलभूत संकल्पना आहेत त्या आपण इथे बघणार आहोत. तर पहिली संकल्पना आहे त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असते. राष्ट्रीय उत्पन्न काय? देशांच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असते. त्याला देशाचे एकूण उत्पन्न असेही म्हटले जाते. एकूण उत्पन्न असेही ओळखले जाते. म्हणजे त्याचं पर्यायी नाव असं बोलू शकतो आपण त्याला. एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये आता बघितले त्यांनी याची व्याख्या केली आहे. एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. किंवा तुम्ही दुसऱ्या भाषेमध्ये पण असं लिहू शकता, एका वर्षामध्ये राष्ट्रामध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवांचे पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. असं पण तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहू शकता. किंवा असं पण, ही पण व्याख्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा, कोणती पण व्याख्या तुम्ही लक्षात ठेवू शकता, पण ही इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे काय? राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेली व्याख्या. बघा, ही काही गरज नाही लक्षात ठेवायची, पण तुम्ही वाचून घेऊ शकता. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन होय. बघा, ही तुम्हाला लक्षात ठेवायची असेल ठेवा, पण जी व्याख्या आहे ती नक्कीच लक्षात ठेवा. एका
आर्थिक वर्षामध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवांचे पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. त्याच्यानंतर स्थूल अर्थशास्त्रामधील दुसरी जी कन्सेप्ट आहे ती आहे बचत. उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याचा उपभोग त्याग करून शिल्लक राहते त्यास बचत असे म्हणतात. बचत म्हणजे काय? उत्पन्नाचा जो असा भाग जो आपण भविष्याच्या काहीतरी कामानिमित्त काही म्हणजे दवाखान्यासाठी, मेडिकलसाठी किंवा काही घ्यायचं असेल, घर, गाडी, बंगला, त्याच्यासाठी आपण जो वर्तमान आहे त्या काळातला जो उपभोग त्याग करून जो काही शिल्लक काढून ठेवतो त्याला आपण काय बोलतो? बचत म्हणतो. तसेच बचत म्हणजे उत्पन्नाचा असा भाग जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही. बचत म्हणजेच काय? जो भाग आहे जो आपण जो काढून पण ठेवतो आणि जो भाग असा की तो आपण उपभोगावर खर्च करत नाही, उपभोगाचा आपण त्याग करतो आणि जो पैसा आहे तो आपण बचतीसाठी बँकेमध्ये ठेवतो. ओके, ही झाली बचत. त्याच्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती आहे गुंतवणूक. बचतीतून भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक होय. आता गुंतवणूक म्हणजे काय? बचतीतून भांडवल निर्मिती होते. आता भांडवल म्हणजे काय? शिल्लक असलेला पैसा, मानवाकडे शिल्लक असलेला. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे जे मला काही एखादा बिझनेस स्टार्ट करायचं त्याच्यासाठी लागणारं भांडवल, तर भांडवल म्हणजे काय? पैसा. तर बचतीतून काय निर्माण होतं? भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक होय. आता जे काही बचतीमधून जे भांडवल निर्माण झाले ते मी उत्पादन प्रक्रियेसाठी लावणे किंवा एखादा स्टार्टअप किंवा एखादा बिझनेस सुरू करणे की इन्व्हेस्ट करणे म्हणजे त्यालाच आपण गुंतवणूक म्हणतो. त्याच्यानंतर पुढची जी संकल्पना आहे व्यापार चक्र. अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतारांमुळे जे व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्र असे म्हणतात. ते प्रामुख्याने आर्थिक क्रियांमधील चढ उतारांमुळे निर्माण होतात. आता चढ आणि उतार म्हणजे तेजी व मंदी होय. पहिला काय आहे? तेजी. सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे तेजी होय. किंमत पातळीमध्ये काय? वाढ होत जाते म्हणजेच इन्फ्लेशन, त्यालाच आपण तेजी म्हणतो. त्याच्यानंतर दुसरं काय? त्याच्या अपोजिट. इथे काय होतात? ज्या किमती आहेत, सामान्य किमती काय होतात? कमी होत जातात. इथे काय बोलले त्यांनी? सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी घट म्हणजे काय? मंदी होय. इथे काय होतात? ज्या प्राईस आहेत त्या वाढतात, इथे काय होतात? प्राईस कमी होतात. म्हणजे उलटा आहे. इथे प्राईस वाढते तेजीमध्ये, इथे मंदीमध्ये प्राईस कमी होते. कारण की मंदीमध्ये लोकांकडे पैसे कमी असतात, तेजीमध्ये लोकांकडे पैसे जास्त असतात. त्यामुळे वस्तूच्या ज्या किमती आहेत त्या पण वाढतात. पुढची जी संकल्पना आहे ती काय आहे? आर्थिक वृद्धी या संकल्पनेला संख्यात्मक दृष्टिकोन आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आर्थिक वृद्धी म्हणजेच दीर्घकाला देशातील वास्तव उत्पन्नात झालेली वाढ. वृद्धी म्हणजे काय? फक्त वाढ. आणि आर्थिक विकास म्हणजे काय? आर्थिक विकास ही व्यापक संकल्पना असून यात एक गुणात्मक दृष्टिकोन आहे. याच्यामध्ये काय? आर्थिक वृद्धीमध्ये काय? संख्यात्मक दृष्टिकोन आहे. याच्यामध्ये गुणात्मक वाढ होते. याच्यामध्ये फक्त वाढ होते म्हणून वाढ होते, पण याच्यामध्ये वाढीबरोबरच गुणात्मक पण वाढ होते. ओके. आर्थिक विकास म्हणजेच आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे होय. उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य इत्यादी. ओके. हे तुम्हाला याचा फरक स्पष्ट करण्यासाठी येऊ शकते एक्झाममध्ये, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढे काय? हे तुम्ही वाचून घेऊ शकता. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास फरक स्पष्ट करण्यासाठी. आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या वास्तव उत्पन्नात होणारी वाढ. ओके. देशाच्या वास्तव उत्पन्नामध्ये होणारी वाढ. आणि त्याच्या अपोजिट इकडे काय? आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धी बरोबरच महत्त्वपूर्ण आर्थिक घटकात परिवर्तनशील म्हणजे गुणात्मक म्हणू शकतो आपण बदल जे लोकांच्या कल्याणात वाढ करतात. ओके. त्याच्यानंतर दुसरी काय? ही संकल्पना संकुचित आणि संख्यात्मक आहे. आपण बघितलं अगोदरच. ही संकल्पना व्यापक व गुणात्मक आहे. व्यापक आहे, ही संकुचित आहे. त्याच्यानंतर पुढे काय? आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे. आर्थिक वृद्धीला
आर्थिक विकासाची काहीच आवश्यकता नाही. आर्थिक वृद्धी तर अशी पण होऊ शकते, वाढ म्हणजे वाढ नुसती होतच जाते, तिला विकासाची आवश्यकता नाही. पण जर आर्थिक विकास व्हायचा जर असेल तर आर्थिक वृद्धी पाहिजे. आर्थिक विकास आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. तर इथं काय आर्थिक जर विकास घडवायचा असेल तर आर्थिक वृद्धी पाहिजेच. त्याच्यानंतर चौथ्यामध्ये काय बोलतात ते आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे आणि आर्थिक विकास हा सर्वसमावेशक संकल्पना आहे. पाचव्यामध्ये काय बोलतात ते आर्थिक वृद्धी ही स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी होणारा बदल आहे. त्याच्यात आणि याच्या विकासामध्ये काय आर्थिक विकास हा सहेतुक व पुरोगामी होणारा बदल आहे. त्याच्यानंतर 6व्यामध्ये काय बोलतात आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नाद्वारे मोजली जाते. राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न आणि आर्थिक विकास हा कृषी उत्पादकता, औद्योगिक उत्पादकता, जीवनमान दर या इत्यादीद्वारे मोजली जाते. ओके, हे स्पष्टीकरणासाठी तुम्हाला आपलं फरक स्पष्ट करण्यासाठी विचारले जाऊ शकते तुमच्या एक्झाममध्ये. ओके, तर हा आजचा आपला जो युनिट आहे तो पहिला युनिट आहे तो इथे संपला आहे. तर एकदा क्विक आपण याचं रिव्हिजन घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल की थोडक्यात काय झालेलं आहे ते. ओके, तर बघा आपण इथं इंट्रोडक्शनमध्ये बघितलं शास्त्राचे दोन प्रकार पडतात, एक नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं जे शास्त्र आहे ते सामाजिक शास्त्र. त्याच्यानंतर अर्थशास्त्राचा समावेश कशामध्ये केला जातो, अर्थशास्त्राचा समावेश सामाजिक शास्त्रामध्ये केला जातो. अर्थशास्त्र हा शब्द मूळ ग्रीक शब्दापासून आलेला आहे आणि तो कोणता शब्द आहे, ओइकॉनॉमिया हा शब्द ग्रीक शब्द, या शब्दापासून इकॉनॉमिक्स हा शब्द आला आहे. ह्याचंच मिनिंग ओइकॉनॉमियाचं मिनिंग काय होतं, कौटुंबिक व्यवस्थापन असं होतं. तर सॅम्युएल्सन्स हे काय बोलतात अर्थशास्त्राबद्दल सामाजिक शास्त्राची राणी असं वर्णन सॅम्युएल्सन्स यांनी केलं आहे. तर इथे आपणही त्याची बेसिक अर्थशास्त्राचा बेसिक मिनिंग बघितला. त्याच्यानंतर कौटिल्य यांचा दृष्टिकोन बघितला अर्थशास्त्राबद्दल. कौटिल्यांनी काय सांगितलेलं आहे, अर्थ म्हणजे काय, संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान, असं त्यांनी अर्थशास्त्राचे वर्णन केले आहे. त्याच्यानंतर आपण बघितली पहिली अर्थशास्त्राची व्याख्या ॲडम स्मिथ यांची. तर ॲडम स्मिथ यांनी 1776मध्ये त्यांनी जो ग्रंथ प्रकाशित केला वेल्थ ऑफ नेशन, राष्ट्राची संपत्ती, 1776मध्ये, त्यामध्ये त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या दिली. त्या अर्थशास्त्राची व्याख्या त्यांनी अशी दिली आहे, अर्थशास्त्र हे एक संपत्तीचे शास्त्र आहे, एक ओळीची ही व्याख्या आहे. त्याच्यानंतर त्यांनी अर्थव्याख्येचे काय महत्त्वाचे मुद्दे आहे ते बघितले आपण. त्याच्यानंतर दुसरी व्याख्या आहे ती कोणाची बघितली आपण, मार्शल यांची बघितली. तर मार्शल यांनी 1890मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक, अर्थशास्त्राची मूलतत्वे या पुस्तकामध्ये त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या मांडलेली आहे. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ती व्याख्या आपण इथे बघितली. त्याच्यानंतर तिसरी जी व्याख्या आहे ती आपण रॉबिन्स यांची बघितली. ही एक अतिशय प्रसिद्ध अशी व्याख्या आहे, हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्यांनी ही व्याख्या अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व या पुस्तकामध्ये 1932मध्ये मांडली. ओके, हे पण आपण बघितलं. त्याच्यानंतर अर्थशास्त्राच्या शाखांना आपण सुरुवात केली. तर अर्थशास्त्राच्या प्रामुख्याने 2 शाखा पडतात. हे 1933मध्ये रॅग्नर फ्रिश यांनी 2 शाखांमध्ये अर्थशास्त्राची विभागणी केली. पहिला कोणता होता, मॅक्रो, आणि दुसरा कोणता, मॅक्रो, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र. त्यालाच हे शब्द ग्रीक शब्दापासून आलेले आहेत. ते शब्द कोणते, मायक्रोज आणि मॅक्रोज. ओके, त्याच्यानंतर बोल्डिंग यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या ती बघितली आपण. त्याच्यानंतर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना बघितल्या. त्यामध्ये पहिली बघितली गरज. ओके, तर त्याच्यामध्ये गरज, त्याच्यानंतर गरजा कशामुळे वाढतात त्याचे 2 मुद्दे बघितले. गरजांची वैशिष्ट्ये बघितली, गरजा या अमर्यादित असतात, कधीच संपत नाही. गरजा या पुनरुद्भवी असतात, गरजा या पुन्हा उद्भवतात, प्रसंगानुसार उद्भवतात. त्याच्यानंतर तिसरा आहे गरजा या वयानुसार बदलतात. मुलाच्या वेगळ्या गरजा, तरुणांच्या वेगळ्या, वृद्धांच्या वेगळ्या गरजा या लिंगगुणानुसार, लिंगभेदानुसार बदलतात. स्त्रीच्या वेगळ्या, पुरुषाच्या वेगळ्या, ओके, गर्लच्या वेगळ्या, बॉयजच्या वेगळ्या. गरजा या पसंतीक्रमानुसार बदलतात. आता प्रत्येक व्यक्तीची आवडीनिवडी वेगळ्या असतात, त्यामुळे त्यांच्या गरजा या पसंतीक्रमानुसार बदलतात. गरजा या हवामानानुसार बदलतात. आता हवामानानुसार म्हणजेच हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, कपड्यांचं एक्झाम्पल घेऊ शकता इथे आपण. गरजा या संस्कृतीनुसार बदलतात. गरजा या संस्कृती म्हणजेच जे काही समाजामध्ये राहणारे विविध लोक आहेत त्यांच्या संस्कृती वेगवेगळ्या आहेत, त्यानुसार त्यांचा आहार, वेशभूषा ह्या त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. गरजांचे वर्गीकरण आपण बघितलं. त्यानंतर
आर्थिक आणि आर्थिकेतर. आता आर्थिक म्हणजे काय, ज्या गरजा पैशाद्वारे पूर्ण केल्या जातात त्या गरजा म्हणजे आर्थिक गरजा. आर्थिकेतर गरजा म्हणजे ज्या गरजा पैसे न देता पूर्ण केल्या जाऊ शकतात त्यांना आपण आर्थिकेतर गरजा असे म्हणतो. त्याच्यानंतर आपण दुसरा बघितला वैयक्तिक गरजा आणि सामूहिक गरजा. वैयक्तिक गरजा म्हणजेच काय, आपण एखाद्या वैयक्तिक पातळीवर असलेली गरज, डॉक्टरचा सल्ला आपण इथे बघितलेला. त्याच्यानंतर दुसरा काय होता, सामूहिक गरजा. सामूहिकमध्ये आपण रेल्वेचा बघितलेला. त्याच्यानंतर तिसरा काय, जीवनावश्यक अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण, सुखसोयीच्या सुविधा, चैनीच्या लक्झरियस लाईफ हे बघितलं. त्याच्यानंतर वस्तू आणि सेवा या दोन कन्सेप्ट बघितल्या. उपयोगिता, त्याच्यानंतर संपत्ती म्हणजे काय, बाजार मूल्य असणे, देवाणघेवाण करता येणे, त्याची वैशिष्ट्ये बघितली. ओके. त्याच्यानंतर वैयक्तिक उत्पन्न बघितलं, पर्सनल इन्कम, सगळ्या सोर्सपासून मिळणारे व्यक्तीला उत्पन्न म्हणजेच वैयक्तिक. त्याच्यानंतर आपण डिस्पोजेबल इन्कम बघितलं, म्हणजेच कराचा जो भाग आहे तो उत्पन्नातून मायनस केल्यावर जे शिल्लक असते ते म्हणजे वैयक्तिक व्यय शक्य म्हणजेच डिस्पोजेबल इन्कम असं म्हणू शकतो आपण त्याला. आर्थिक, त्याच्यानंतर आपण आर्थिक क्रियांमध्ये आपण किती उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या 4 क्रिया बघितल्या. तर उत्पादनामध्ये उत्पादनाचे 4 घटक बघितले. पहिला कोणता आहे, भूमी. तर भूमी हा नैसर्गिक आणि निसर्गाची देणगी आहे, विनामूल्य आहे. याच्यामध्ये भूमीचा मोबदला काय आहे, खंड. त्याच्यानंतर दुसरा बघितला श्रम हा मानवनिर्मित आहे. श्रम हा पण मानवनिर्मित आहे आणि त्याचा मोबदला काय आहे, वेतन किंवा मजुरी. श्रम म्हणजेच काय, मानवाने आर्थिक मोबदला मिळवण्यासाठी केलेले शारीरिक किंवा बौद्धिक काम म्हणजेच श्रम. त्याच्यानंतर तिसरा जो उत्पादनाचा घटक आहे तो म्हणजे भांडवल पण हा मानवनिर्मित आहे. भांडवलाचा मोबदला काय आहे, व्याज. त्याच्यानंतर संयोजक, बिझनेसमॅन, त्याचा मोबदला काय आहे, नफा. त्याच्यानंतर 4 घटकांपैकी दुसरा घटक आहे हा वितरण, जे काही उत्पादन केले जाते त्याचे वितरण. त्याच्यानंतर विनिमय, वस्तूंची देवाणघेवाण म्हणजे विनिमय. आता याच्यामध्ये काय, त्याचा आपण जो चौथा भाग आहे तो उपभोग बघितला. त्याच्यानंतर रॅग्नर यांनी सांगितल्याप्रमाणे 2 शाखांपैकी पहिली शाखा इथे कंप्लीट झाली आणि दुसरी इथे सुरू केली आपण, मॅक्रो इकॉनॉमिक्स, स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्र म्हणजेच एकूण किंवा मोठ्या घटकाचा अभ्यास. ओके. त्याच्यानंतर बोल्डिंग यांची व्याख्या बघितली. त्याच्यानंतर काही मॅक्रो इकॉनॉमिकच्या आपण संकल्पना इथे सुरू केल्या. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच काय, एका वर्षामध्ये देशामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांची पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. ओके. त्याच्यानंतर बचत बघितली, गुंतवणूक बघितली, व्यापार चक्र बघितली, तेजी मंदी. ओके. त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी बघितली. आर्थिक वृद्धी म्हणजेच फक्त वाढ आणि आर्थिक विकास म्हणजेच वाढीबरोबर गुणात्मक वाढ होणे. ओके. त्याचं इथं आपण हे फरक स्पष्ट करा, पण तुम्ही एक्झामसाठी हे येऊ शकता. ओके. सो आय होप तुम्हाला सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या पहिल्या युनिटमधल्या क्लिअर असतील आणि जर काही डाऊट, एखादी कन्सेप्ट जर कळाली नसेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता की ही कन्सेप्ट कळाली नाही, हे असं तसं. मी नक्कीच रिप्लाय करेल त्यांना. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघेल. थँक्यू.